चूक नसताना केवळ वाद नको म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे. कधीकधी सहन करण्यापेक्षा सोडून देणंच योग्य असतं. जोडणं खूप सोपं असतं, मात्र जपणं फार कठीण असतं. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. दुरावा हाच असतो पुरावा नातं नसल्याचा. कडू आहे पण सत्य आहे. वेळेला वापर करून घेणारी लोक कधीच आपली नसतात. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते बरं का. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहतात. जिथं फरक पडत नाही तिथं रक्त आटवायचं नसतं. दिसणं आणि असणं यातला फरक समजला की फसणं बंद होतं. चमचा ज्या भांड्यात राहतो त्याच भांड्याला रिकामा करतो, म्हणून चमच्यांपासून सावध राहा. कर्म जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कोणाचाच वशिला चालत नाही. स्वतःमध्ये आनंदी राहा. दुनिया खूप मतलबी आहे. पाठीमागे लागलेली संकटच आपल्याला पुढं जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. आधार आणि उधार दोघांमध्ये धार असते, जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते. साथीदार असा हवा की जो संकटकाळी सावलीसारखा आपल्या मागे उभा असेल. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात. जबाबदारीनं नातं टिकवा, जबरदस्तीनं नाही. मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभावायला कंटाळा करतात. मनानं खरी असणारी माणसं सहसा एकटी असतात. नावापुरती नाती आणि कामापुरती माणसं आयुष्यात नसलेलीच बरी. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो.